तर मंडळी चला आज करूयात अगदी झटपट तयार होणारा हा मस्त असा कांद्याचा पुलाव। यालाच तुम्ही ओनियन राईस, ओनियन पुलाव असं सुद्धा म्हणू शकता। अगदी कमीत कमी साहित्यामध्ये पटकन बनून तयार होतो। एखाद्या दिवशी स्वयंपाकाचा कंटाळा आला असेल तर अशा वेळेला तुम्ही हा भात अगदी झटपट बनवून तयार करू शकता। त्याचबरोबर लहान मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा हा कांद्याचा पुलाव द्यायला काहीच हरकत नाही। चला तर मग कसा बनवायचा ते बघूयात। तर त्यासाठी इथे मी 1 वाटी लांब दाण्याचा बासमती तांदूळ घेतलेला आहे, जो आपण बिर्याणीसाठी वापरतो। आता कोणताही चिकट न होणारा भात इथे आपल्याला घ्यायचा आहे। तुम्ही कोलम तांदळाचा वापर केला तरी सुद्धा चालेल। 1 वाटी तांदूळ मी घेतला, त्यानंतर याला एका भांड्यामध्ये काढून 2-3 पाण्याने आपल्याला चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। तांदूळ स्वच्छ धुवून झाला की आता यामध्ये आपल्याला साधारण 2 ते 2.5 ग्लास इतकं पाणी घालायचंय। तांदूळ यामध्ये अगदी व्यवस्थित भिजला गेला पाहिजे इतपत पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आणि यावरती आपल्याला झाकण ठेवून 15 ते 20 मिनिटं तांदूळ भिजत ठेवायचा। तांदूळ भिजेस तोपर्यंत इथे मी एका पातेल्यामध्ये 2 ग्लास पाणी उकळायला ठेवलेलं होतं। पाण्याला छान खळखळून उकळी फुटलेली आहे आणि आता यामध्ये 1 चमचाभर आपल्याला तेल घालायचे, त्याचबरोबर चवीपुरतं मीठ घालायचं आहे। तेल घातल्यामुळे भात शिजल्यानंतर छान मोकळा सुटसुटीत होतो आणि मऊसर होतो। आता आपण जो तांदूळ भिजत ठेवलेला होता त्यातलं पाणी पूर्णपणे काढून घ्यायचंय आणि पाणी निथळून आपल्याला फक्त भिजवलेला तांदूळ यामध्ये घालायचा आहे। आता हा भिजवलेला तांदूळ या उकळत्या पाण्यामध्ये घातल्यानंतर पाण्याचा ताव थोडासा कमी झालेला आहे, त्यामुळे मोठ्या गॅसवरती बघा मी याला 1 उकळी काढून घेतलेली आहे। हलक्या हाताने अलगद याला तळापासून हलवून घ्यायचं आहे आणि आता काय करायचं, 7 ते 8 मिनिट तांदूळ आपल्याला मोठ्या गॅसवरती उकळत्या पाण्यामध्ये चांगला शिजून घ्यायचा आहे। 7 ते 8 मिनिट मी तांदूळ मोठ्या गॅसवरती शिजवून घेतलेला आहे आणि त्यानंतर बघू शकता अगदी व्यवस्थित तांदूळ शिजलेला आहे आणि असा आपला हा मोकळा सळसळीत भात शिजून तयार झालाय। 100% आपल्याला तांदूळ शिजून घ्यायचा आहे। तर हे बघा भात शिजला आहे की नाही हे चेक करण्यासाठी इथे मी भाताचा एक शीत 2 बोटांच्या मध्ये दाबून बघितला तर याचे तुकडे होत आहेत, म्हणजेच आपला भात अगदी व्यवस्थित शिजलेला आहे। आणि इथे बघा भात मी चाळणीवर काढून यातलं पाणी पूर्णपणे निथळून घेतलेलं आहे। अगदी हलक्या हाताने झाऱ्याने याला खालीवर करून यातली गरम वाफ काढून घ्यायची, म्हणजे मग भात ओव्हरकुक होणार नाही। आता या भाताला आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचंय। भात थंड होतोय तोपर्यंत आपण पुलाव बनवण्यासाठी एक मसाला तयार करून घेऊ। तर एका वाटीमध्ये मी साधारण 3 चमचे इतकं ताजं आणि घट्टसर दही घेतलेलं आहे। दही घेताना खूप आंबट दह्याचा इथे आपल्याला वापर करायचा नाही, ताजंच दही घ्यायचं। तर आता यामध्ये आपल्याला एक छोटा अर्धा चमचा हळद घालायची आहे, त्याचबरोबर 1 चमचा धणे पावडर मी यामध्ये घातली, अर्धा चमचा मी यामध्ये चाट मसाला घातलेला आहे, 1 चमचा यामध्ये आपल्याला पावभाजी मसाला किंवा बिर्याणी मसाला घालायचा आहे, त्यानंतर 1 चमचा मी यामध्ये लाल तिखट घातलं। घेतलेले सगळे मसाले दह्यामध्ये घालून व्यवस्थित आपल्याला चांगले मिक्स करून एकजीव करून घ्यायचे आहेत। सगळे मसाले दह्यामध्ये घालून इथे बघा मी याची छान अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे आणि या पेस्टमुळेच आपला जो पुलाव आहे तो चवीला अतिशय मस्त लागतो। तर आता ही पेस्ट तयार करून झाल्यानंतर आता आपण पुढची कृती करूया। आता पुलाव बनवण्यासाठी इथे बघा मी कढईमध्ये 1.5 पळी इतकं तेल गरम करून घेतलेलं आहे। तेल चांगलं गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा जिरं घालायचं आहे आणि इथे मी 2 चमचे काजू घेतलेले आहेत। याऐवजी तुम्ही मूठभर शेंगदाणे घातले तरी सुद्धा चालतील। 7 ते 8 कढीपत्त्याची पानं, 2 हिरव्या मिरच्या मोठ्या तुकड्यांमध्ये करून घेतलेल्या आहेत, त्या यामध्ये घालायच्या आणि 1 मिनिटभरासाठी याला मंद गॅसवरती थोडंसं परतून घ्यायचं आहे। तर हे सगळं साहित्य तेलावरती छान असं खमंग परतून झालं की आता यामध्ये आपल्याला घालायचा आहे कांदा। तर इथे मी एक मोठ्या आकाराचा उभा लांब पातळ चिरलेला कांदा घेतलेला आहे। कांद्याचा पुलाव बनवतोय याकरता इथे आपल्याला कांदा थोडासा जास्तच घ्यायचा आहे। कांद्याचा वापर थोडासा जास्त करायचा, म्हणजे मग पुलाव खायला छान लागतो। कांदा फोडणीमध्ये घातल्यानंतर याला आपल्याला खूप जास्त डार्क रंगावरती भाजायचं नाहीये, तर कांदा थोडासा मऊसर होईस तोपर्यंत हलक्याशा गुलाबी रंगावरती याला आपल्याला परतून घ्यायचं आहे। तर कांदा थोडासा परतून झाला की आता यामध्ये आपण दही आणि सगळे मसाले घालून जी पेस्ट तयार करून घेतली होती ती यामध्ये घालायची आणि याला सुद्धा मंद गॅसवरती 1 मिनिटभरासाठी आपल्याला या फोडणीमध्ये घालून छान असं परतून घ्यायचं आहे। मस्त अशी खमंग फोडणी तयार झाली की आता आपण शिजवून थंड करून घेतलेला हा जो भात आहे तो आपल्याला यामध्ये घालायचा आहे आणि आता भाताची शीतं तुटू नये याकरता याला अगदी हलक्या हाताने तळापासून हलवत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे।
तर हे बघा, फोडणीमध्ये भाताला मी अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर याला रंग बघू शकता, अतिशय सुंदर असा रंग आलेला आहे। रेस्टॉरंटमध्ये जसा पुलाव किंवा बिर्याणी मिळते अगदी तसाच याला रंग आलेला आहे। आता यामध्ये अगदी थोडंसं आपल्याला मीठ घालायचं आहे। मीठ घालताना थोडंसं बेताने घालायचं, कारण सुरुवातीला आपण भात शिजत असताना मीठ घातलेलं होतं। मीठ घालून याला हलक्या हाताने थोडंसं मिसळून घेतलं। त्यानंतर गॅस आपल्याला मंद करायचा आहे आणि मंद गॅसवरती याला 2 मिनिटांसाठी फक्त वाफवून घ्यायचं आहे। हे असं वाफवून घेतलं की म्हणजे मग मसाल्यांचा फ्लेवर भातामध्ये अगदी व्यवस्थित उतरतो आणि पुलावसुद्धा खायला आपला छान लागतो। आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि आता यामध्ये वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। कोथिंबीर घालून यामध्ये मिसळून घेतल्यानंतर बघा, सगळ्या शेवटी यामध्ये मी घालणार आहे अर्ध्या लिंबाचा रस। लिंबाचा रस यामध्ये घातल्यामुळे पुलाव खायला खूप छान लागतो, अतिशय चवदार होतो। तर लिंबाचा रस घालायचा आणि थोडंसं हलक्या हाताने याला मिसळून घ्यायचं आहे। तर हे बघा, मस्त असा हा आपला कांद्याचा पुलाव खाण्यासाठी तयार झाला। अगदी एखाद्या रेस्टॉरंटमध्ये बिर्याणी किंवा पुलाव जसा मिळतो ना, तसाच हा कांद्याचा पुलाव बनून तयार होतो। आणि इथे आपण जे मसाले वापरलेले आहेत ना, त्या मसाल्यांमुळे सुद्धा तो खायला अतिशय मस्त लागतो। तर मग एखाद्या दिवशी जर का स्वयंपाकाचा कंटाळा आला असेल ना, तर त्या दिवशी हा कांद्याचा पुलाव जरूर बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। तर पुन्हा भेटूया अशाच एका साध्या सोप्या रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।